अतिशय मोठा क्रीडाप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आणि देवगडाला नेहमी त्यांची साथ आहेच, असणारच आहे. सदाभाईंचं स्वागत करायची विनंती आहे. इथं केतन कुमार गावडे ज्यांनी प्रथम चषक पुरस्कृत केलेला आहे, त्यांचे स्वागत करायची विनंती आहे. माझ्या घरचा माणूस म्हणून केतनची मला ओळख आहे. केतन बरीच पदं भूषवतोय, यदा सध्या सक्रिय आहे राजकारणामध्ये. आपलंही मनापासून स्वागत. इथं उपस्थित सन्मान्य जयवंतभाई तुळसकर गेली 25 वर्ष सातत्यानं ज्या तुळस ग्रामपंचायतीचा ज्यांना अनुभव आहे, सन्मान्य जयवंतभाईंचं स्वागत करायची विनंती आहे. माजी सरपंच, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर सर. नेहमीच ज्यांचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या शिरावर सदैव असतात, सन्माननीय अनिल परब साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करायची विनंती आहे. अनिल परब आपलं मनापासून मनापासून स्वागत. आता काही दिवसातच जयतीराचा उत्सव सुरू होणार आहे. पुढचे 10 दिवस परब साहेब सुद्धा खूप बिझी असतील. त्यांच्यावर सन्मान्य किरण सावंत यांचं स्वागत करायची विनंती आहे. शाखा प्रमुख किरण सावंत ज्यांचं स्वागत केलं जात आहे. इथं उपस्थित अनेक मान्यवर दीपेश परब साहेब आपलं स्वागत. कोकणसाचे लाईव्ह पत्रकार दीपेश, ग्रामपंचायत सदस्य मातोंड ज्यांचं स्वागत केलं जात आहे. रोहित परब सर इथं उपस्थित आहेत. रोहित परब सुद्धा मोठ्या स्पर्धा भरवतात, अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात, त्यांचे मनापासून स्वागत. सन्मान समीर पांढरे सर इथं उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. आपलंही स्वागत. संतोष गवंडी साहेब इथं उपस्थित आहेत. सौरभ गवंडी ज्यांचं स्वागत करायची विनंती आहे. त्याचप्रमाणे माजी चेअरमन सोसायटी चेअरमन सुनील संतोष गवंडींचं स्वागत. सुनील तुळसकर इथं उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. सुशांत साहेब तिथं उपस्थित, त्यांचं स्वागत करायची विनंती आहे. सर्व पंचांना विनंती आहे आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. इथं सोमनाथ परब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करायची विनंती आहे. त्याचप्रमाणे पंच सुनील नाईक, पंच नाना नाईक, आपल्याला विनंती आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. संदीप किंजळकर आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. सदा आपल्याला आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. सर्व मान्यवरांचं मनापासून मनापासून स्वागत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं बक्षीस वितरणाच्या पूर्वी आपण सर्वांना विनंती करेन की या स्पर्धेच्या निमित्तानं आपले विचार आपण व्यक्त करावेत. जयतीर प्रीमियर लीग जयतीर चषक 2024. मी अच्छा, स्पर्धेच्या निमित्तानं दीपेश परब आपल्याला संबोधित करतायत. धन्यवाद काका सावंत. जयतीर या तुळसगावचे ग्रामदैवत श्रीदेव जयतीर मातोंडगावची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी, तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना, या मान्यवर आज या ठिकाणी जयतीर प्रीमियर लीग RCC देऊळवाडा संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. निश्चितच त्या सर्व या मंडळाचे सहकारी त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये विजेता संघ श्री सातेरी मातोंड संघ यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. उत्कृष्ट खेळी आज सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सातेरी मातोंड संघ हा नेहमीच सहभाग होत असतो. महाराष्ट्र असेल, गोवा असेल, दोन्ही राज्यामध्ये संघ सहभाग होत असतो. आपले 100% एफर्ट्स देत असतो, पण काही कारणास्तव विजयी होता येत नाही. मात्र आज 100% एफर्ट्स देऊन सातेरी मातोंड संघाने जी आज खेळी केलेली आहे या मैदानावरती, ती वाखाणण्याजोगी आहे आणि निश्चितच या खेळीचा त्यांना पुढे निश्चितच फायदा होईल. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे उपविजेता संघ आमचे मित्र विकास गावडे यांचा राजाराम वॉरियर संघ, त्यांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दीपेशजी. आपण आणखी दुप्पट खुश आहात की आपला संघ जिंकला. संघाला सपोर्ट करण्यास दीपेश सगळीकडे पोहोचतो. बाळू परब साहेबांना विनंती आहे, स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपले विचार व्यक्त करावेत. सुस्वागतम. श्रीदेवी सातेरी
माझं ग्रामदैवत श्रीदेव जयतीर चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन करतो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. जयतीर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजयभाई पडते, राजाराम वॉरियर्स संघाचे मालक सन्माननीय राजारामजी गावडे, आमचे ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय जयवंतभाई तुळसकर, आमचे गावचे प्रमुख मानकरी सन्माननीय अनिलजी परब, माझे शाखा प्रमुख किरण सावंत, या ठिकाणी उपस्थित असलेले सदा धुरी सन्माननीय चेतन गावडे आणि सर्व व्यासपीठावरील सर्व माझे मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले RCC देवगडा मंडळाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते आणि क्रिकेट प्रेमी. खरोखर शेवटचा जो अंतिम सामना झाला तो अक्षरशः आम्ही म्हणत होतो की तर एकतर्फी तो सामना होईल, परंतु खरोखर मातोंड संघाचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे की तर एकतर्फी होणारा सामना त्यांच्या क्षेत्ररक्षणामुळे आणि गोलंदाजांच्या अचूक भेद्यामुळे खरोखर एक चांगला सामना त्यांनी या ठिकाणी आपल्या आवाक्यामध्ये घेतला आणि हा सामना अंतिम सामना आपण प्राप्त केला. त्याबद्दल मी त्या मातोंडच्या सर्व क्रीडापटूंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे राजाराम वॉरियर्सचे सर्व क्रिकेट प्लेयर्स त्यांनी सुद्धा खूप मेहनतीने या ठिकाणी अंतिम सामन्यापर्यंत जाण्याची मजल मारली. कारण गेली सातत्यानं 2 दिवस ते या क्रिकेटच्या माध्यमातनं गोवा येथे किंवा अन्य भागामध्ये रात्री सुद्धा खेळून या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे अथक मेहनत करून सुद्धा खूप चांगला या ठिकाणी त्यांची जी मेहनत होती ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आपल्याला माहिती आहे एखादा सामना जरी आपण सहजासहजी जिंकू असं जरी असलं तरी अंतिम क्षणी हा निर्णय केव्हा जातो हे आपल्याला कळत नसतं. याच माध्यमातून आपण अनेक क्षेत्रामध्ये वावरणारी मंडळी आहोत. आपल्याला माहिती आहे की तर या सातेरी ग्राउंडवर खूप चांगल्या प्रकारे गेली सातत्यानं 5 ते 6 वर्ष संपन्न होते आणि या स्पर्धेच्या माध्यमातनं खूप या ठिकाणी संघ सहभागी होत असतात. परंतु यावर्षी RCC दिवाडा मंडळाने एक वेगळा निर्णय घेऊन गाव मर्यादित न राहता एक गाव एक संघ अशा पद्धतीनं अनेक गावांना या ठिकाणी संधी मिळावी आणि त्यांच्या प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी आपलं क्रीडा क्षेत्रातील जे नावलौकिक असेल ते मोठं करण्याची एक संधी या मंडळाच्या माध्यमातून प्राप्त करून दिली. याबद्दल मी RCC देववाडा मंडळाचं खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. कारण खूप सुसज्ज असं नियोजन गेली सातत्यानं महिनाभर या RCC देववाड्याचे सर्व युवक या ठिकाणी करतायत. कारण अवघ्या अल्पशा कालावधीमध्ये सुद्धा असं नियोजन करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आणि RCC देववाड्याच्या माध्यमातनं अनेक उपक्रम या गावामध्ये होत असतात. मागच्याच आपल्या दीपावलीच्या कालखंडामध्ये दीपोत्सव हा कार्यक्रम सुद्धा सातत्यानं 3 दिवसाचा कार्यक्रम या जयतीर मंदिरच्या भव्य पटांगणावर करण्यात आला होता आणि तो सुद्धा कार्यक्रम खूप असा विस्तृत असा आणि मोठा सुसज्ज असा कार्यक्रम या RCC देववाडा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला होता. म्हणजे अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आपलं RCC देववाडा मंडळ हे खूप चांगल्या प्रकारे काम आपल्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये करत आहे आणि खरोखर पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आमचं RCC देववाडा मंडळ हे खूप नावारूपाला येईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षीची सुद्धा स्पर्धा ह्याच्यापेक्षा मोठी या ठिकाणी संपन्न होईल अशी या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वांचं या ठिकाणी क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब आपण सहकार्य केलं तर यापेक्षा आणखी भव्य दिव्य अशा कितीतरी स्पर्धा आपण घेऊ निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो. संजय भाईंना बोलायला द्यायच्या अगोदर दोन्ही संघाच्या कर्णधारांना इथे जरा निमंत्रित करतोय. गोपाळ भट्ट साहेब आपल्याला विनंती आहे. सिंधुदुर्गचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ज्याची ख्याती आहे राजाराम वॉरियर्सचा गोपाळ भट्टाला विनंती आहे आपण कृपा करून पॅव्हलियनच्या दिशेने यायचं आहे. गोपाळ भटा खरं तर सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ते सुद्धा कार्यरत आहेत. एक अतिशय उत्कृष्ट सहृदय माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे या अंतिम सामन्याबद्दल गोपाळ मला माहिती आहे तुमचा संघ रात्रभरच्या सगळ्या प्रवासानं संपूर्ण कालच्या दिवसातल्या सामन्यांनी थकलेला होता. तरी पण सुरेख प्रयत्न काय म्हणशील या मॅच बद्दल? मॅच बद्दल काय नाही, फक्त जरा आमचे प्लेयर कसे एकदम जरा जमलेले होते. त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. कारण प्लेयर हे आमचे जिद्दीनंच खेळतात, की आम्ही असंच नाही की मॅच हरणार असं खेळत होतो. संपूर्ण प्रयत्न केले प्लेयर लोकांनी. त्याच्यामुळे कसं जरा थोडंफार हे होतं, असं काही नाही आणि ते पण पोरगे चांगले खेळले त्याच्यामुळे ते जिंकले.
नाही गोपाळ, खरं तर तुमच्या संघाची खासियत अशी आहे, तुझ्या 11 खेळाडू मोठे फटके खेळायचा जास्त प्रयत्न करतात. त्याबद्दल सीट अँकरचा रोल त्यापैकी कोणीतरी खेळायला हवं असं तुला वाटतं का? माझे कसे 1-2-3 प्लेयर ठरलेले असतात, की विकेट पडल्यानंतर बुवा एक सिंगल डबल खेळायचं. त्या दोघा पोरग्यांनी खेळलं नाही, त्याच्यामुळे ही मॅच हरलो. धन्यवाद गोपाळ. सामना म्हटलं की एक कोणतरी जिंकणार एक हरणार हे आलंच. कारण दोघेही एकाच वेळी जिंकू शकत नाहीत, हा नियम आहे. मी दत्ता धुरींना विनंती करतोय की त्यांनी कृपा करून यावं. आणि दत्ताला आणखी एक हिट आधीच देऊन ठेवतो, की त्याचा अतिशय जवळचा मित्र आफ्रिदी, ज्याने कित्येक सामने असे जिंकलेत. तर आफ्रिदीचं या सगळ्या संपूर्ण तुमच्या वाटचालीत योगदान त्याबद्दलचं तू बोलावं त्याची विनंती आहे. त्या आयोजनाबद्दल सुद्धा दत्ता तू बोलावं. सर्वप्रथम इथे आयोजक म्हणजे आरसीसी देऊळवाडा मित्र मंडळाचे सुंदर आयोजन आणि बरेच वर्ष आमची या स्पर्धेत खेळण्याची इच्छा होती, कारण त्यांचं गावमध्ये ते लीग व्हायचं का जैतीर असायचं तेव्हा आम्ही ग्राउंड बघायचो इथे. खूप इच्छा होती, पण यावर्षी त्यांनी डिसिजन चेंज करून आम्हाला खेळण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तसंच आफ्रिदीबद्दल बोलायचं तर म्हणजे हे टुर्नामेंट इथपर्यंत येणं हे आफ्रिदीच्या हातात. 2 चेंडूत 6 धावा 2 वेळा, 1 वेळा नाही फक्त 2 वेळा फक्त आफ्रिदीच करू शकतो. आणि अतिशय उत्कृष्ट असा खेळ केला आमच्या राज पाटकर, सिद्धेश गाडी सगळे युवक तरुण म्हणजे कृष्णा पाटकर नाही, अनिकेत रेडकर नाही, पण एक सगळे नवतरुण पोरगे घेऊन आम्ही इथे टुर्नामेंटसाठी आलेलो. काल पण आज एक यशस्वी झालो, की एक मोठी ट्रॉफी मातोंडला नेतोय जवळ-जवळ 4 महिन्यानंतर. धन्यवाद दत्ता, खरीच मनापासून कौतुक. आणि पहिल्या ज्या भव्य स्पर्धेचा धक्कादायक निकाल, कारण ज्या स्पर्धेत राजाराम वॉरियर्स असते, सगळे इतर संघ मनात ठरूनच टाकतात की अंतिम सामना फक्त बघण्यासाठी लोकांसाठी असतो, राजाराम वॉरियर्स जिंकणार. पण या सामन्याचा एक अत्यंत अविलक्षण असा निर्णय लागलेला आहे. सर्वांचं मनापासून अभिनंदन. आफ्रिदी, मनापासून पुन्हा एकदा तुझं अशासाठी कौतुक करतो की एका वेळी 2 चेंडूत 6 धावा असताना षटकार मारणं सोपं आहे, पण लागोपाठ 2 वेळा असं करणं हे खरंच मोठं कार्य. मनापासून धन्यवाद आफ्रिदी. त्यानंतर मी संजय भाईंना विनंती करतोय की या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. या गावचं ग्रामदैवत सातेरीला वंदन करून, त्याचप्रमाणे देवाला वंदन करून, महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवरायांना वंदन करून, कैलासाची हिंदू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, जयतीर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे वेंगुर्ला तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख व माजी सभापती सन्माननीय आमचे मित्र बाळू परब, त्याचप्रमाणे राजाराम गावडे, आपले गावकरी अनिलजी परब, ग्रामपंचायत सदस्य तुळसुलकर, दत्ता धुरी, व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी बंधू, गेले 3 दिवस या ग्राउंडवरती स्पर्धा भरवल्या जात आहेत. गेले 6 वर्षे जयतीर प्रीमियर लीग ही स्पर्धा आरसीसी मंडळ किंवा मंडळ आयोजित करत आहे. त्याचप्रमाणे दीपमहोत्सव सुद्धा हे आरसीसी क्रीडा मंडळ युवक मंडळे आयोजित करत असतात. खऱ्या अर्थाने या एक गाव एक संघ अशा पद्धतीने 16 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मी 16 संघांचं प्रथम अभिनंदन करतो, कारण जो संघ जो येतो तो जिंकण्यासाठीच येत असतो. जय पराजय हा होत असतो, कारण नेहमी आपण प्रयत्न करत असतो विजयासाठी. आणि जेव्हा शेवटची फायनल होते, आज फायनलमध्ये ज्यावेळी मातोल संघ आणि राजाराम गावडे संघ, पहिले इथं बसल्यानंतर काही जण म्हणून गेले की राजाराम गावडे संघच विजयी होणार. पण शेवटी स्पर्धा आहे, जय पराजय समजत नाही, कधी कुठे कोणाचा विजय होईल, कोणाचा पराजय होईल. कोण म्हणतो विजय होणार सुद्धा पराभव होतो आणि पराभव होणार सुद्धा विजय होतो, हे यावरून दिसून आलेलं आहे. महत्वाचं संघ म्हटलं, कारण आता कालच राजाराम गावड्यांचे काल मला वाटतं गोव्यामध्ये होते, रात्रभर ते खेळले, दमलेले प्लेयर होते. नेहमी ते यशाकडे जातच असतात, नेहमी ते विजयासाठीच खेळत असतात आणि प्रत्येक स्पर्धक हा विजयासाठीच खेळत असतो. पण ज्यावेळी 1 नंबर 3 नंबरवरून 2 नंबरवर होतो, 2 नंबरवरून 1 नंबर होतो, तो आनंद वेगळा असतो. आणि तो आनंद आज मातवल संघाला मिळाला, याचा पण मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. राजाराम गावडेचे सुद्धा आता प्लेयर खेळून गेले की हार जीत होत असते. ते बोलले थकलेले आमचे होते, पण ठीक आहे, पुढच्या वेळी स्पर्धा ज्या जिकडे जाल तिथे तुम्ही जिंकालच. पण ज्या संघाने इतर संघाने त्या भाग घेतला त्यांचं पण अभिनंदन करायला पाहिजे, कारण शेवटी ते स्पर्धेत भाग घेऊन जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना अपयशी यशाची पायरी असते आणि अपयशाचं आपण यशाकडे जात असतो. आणि ज्यावेळी त्यांनी मागे मी दीपमहोत्सवाला सुद्धा आलो होतो, म्हणजे आरसीसी
युवक मंडळाने चांगल्या प्रकारे महोत्सव भरवला होता. बाळू परबने बोलवणं केलं होतं, मी आलो होतो, संदेश पारकर आले होते. भविष्यात असे तुम्ही युवक मंडळाने स्पर्धा भरवत राहा, मग कुठलाही महोत्सव असो. कारण काही राजकीय विरहित असावे, की जेणेकरून गावच्या सगळे एकत्र गाव यावं. सगळ्या पक्षाचे लोक कारण शेवटी काय खेळताना खेळात राजकारण नसतं. त्यामुळे भविष्यात असंच आरसीसी मंडळाने चांगले कार्यक्रम घेत राहावे. बाळू परब बोलल्याप्रमाणे पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठी प्रीमियर लीग इथे भरवली जाईल. त्या आजच त्यांनी जाहीर केलेली आहे आणि निश्चित मला खात्री आहे की बाळू बोलतो ते करतो. कारण बाळूला एक सवय आहे, कारण बाळू एक समाजकार्यातला एक वेगळा माणूस आहे. कारण मी आज त्याच्याबरोबर जवळजवळ बरेच वर्ष काम करतो. अगदी जिल्हा परिषद सदस्य त्याच्यापासून पंचायत समिती अध्यक्ष सगळं आम्ही काम केलं. एक त्याला एक वेगळी आवड आहे आणि अशी माणसं जी असतात की त्यांना एक वाटतं की काहीतरी आपल्या गावात व्हावं, त्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. आणि म्हणून मी या सर्व संघांना भाग घेतला आणि आरसीसी युवक मंडळांना शुभेच्छा एकदा देतो, जिंकलेल्यांना शुभेच्छा देतो, ज्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय भाई, यावरूनच लक्ष येतं राजकारणातला सुद्धा आता सध्या किस्सा निश्चितपणे सांगेन की समोर कितीही तगडा संघ असू दे, तगडी पार्टी असू दे, आपण आपले प्रयत्न करत राहायचे असतात. जिंकणं किंवा हारणं ही नंतरची गोष्ट आहे, पण प्रयत्नाला निश्चित यश मिळतं हे दाखवून देणारा आजचा हा सामना. कारण राजाराम मोरे संघापुढे मातोंड संघ म्हणजे काहीच नाही असं म्हणावं लागेल. कारण गोव्यातले तगडे संघ ज्यांच्या समोर नांगी टाकतात त्या संघाला नमवण्याचं कार्य इथं केलेलं आहे. म्हणजे मनातनं कधी हरायचं नसतंय सांगून देणारा सामना. तुमच्यासाठी विशेष सांगतोय की वातावरण असं होतं की सर्व काही एकाच बाजूला जाईल असं, पण असं झालेलं नाहीये असं निश्चितपणे आशा व्यक्त करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं आफ्रिदीला इथं पाचारण करतोय. आफ्रिदी कृपा करून यायचं आहे, कारण या अंतिम सामन्यापर्यंत तुम्ही संघाला नेलं, त्यासाठी राजाराम गावडे यांच्याकडून तुमच्यासाठी विशेष 500 रुपयांचं बक्षीस आहे. मी त्यांनाच ते द्यायची विनंती करतोय. आफ्रिदी तुळसकर, आपल्याला विनंती आहे. आफ्रिदी, जोरदार टाळ्या आफ्रिदीसाठी झाल्या पाहिजेत. 2 वेळा षटकार. अर्थात आफ्रिदीच्या अनेक खेळ्या मी बघितलेल्या आहेत, ज्यानं मातोंड संघाला अनेक वेळा संकटातनं बाहेर काढलं. आफ्रिदीला विनंती करतोय की कृपा करून 2 शब्द. आपण बक्षीस वितरणाकडे वळूया. सर्वप्रथम पंचांना सन्मानित करण्याची विनंती करतोय. सन्माननीय किशोर भगत सर, द लिजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, विजय केरवडा संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार अनिल परब काकांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. किशोर भगत सर, आणि विशेष सांगू इच्छितो, किशोर भगतने कधी बूट घातले नाही, ट्रॅक घातले नाही, अशा प्रकारच्या टी शर्ट घातला नाही, शर्टवर सुद्धा स्लीपरवर ज्याने गोलंदाजी करून हा खेळ वाढवला, त्या विजय केरवडा संघाचा किशोर त्यामधून यानंतर आणखी एक विजय केरवडा संघाचा खेळाडू ज्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 50s मारल्या, नाना नाईक, ज्याला विनंती करतोय की त्याने आपलं सन्मान स्वीकारायचा. जयवंतभाई तुळसकर यांना विनंती आहे, त्यांना सन्मानित करावं. नाना नाईक, एवढी प्रसिद्धी, एवढा पैसा त्या काळी असता तर हे खेळाडू 4 चाकी घेऊन फिरले असते. इतकं सुरेख कार्य विजय केरवडा संघाचं. मात्र आणखी एक सांगेन, विजय केरवडा संघानं आपला मिळालेला पैसा हा सत्कारणी लावलेला आहे. त्याने एक ग्राउंड स्वतःच विकत घेतलंय, अनेक शाळांना त्यांनी मदत केलेली आहे, अनेक मुलं दत्तक घेतलेले आहेत. त्याचे सर्व खेळाडू. यानंतर सुनील नाईक यांना विनंती करतोय, विजय केरवडा संघाचा सर्वात यशस्वी सलामीचा फलंदाज. म्हणजे सुनीलची फलंदाजी बघताना पॉइंट कव्हर मध्ये अतिशय सुरेख फटके आपल्याला बघायला मिळायचे. किरण सावंत यांना विनंती आहे, त्यांना सन्मानित करावं. सुनील नाईक, द बेस्ट ओपनर ऑफ विजय केरवडा. यानंतर आणखी एक विजय केरवडा संघातलं केरवळातलं एक व्यक्तिमत्व, सदाभाई पेडणेकर, ज्याने सिंहगर्जना केरवडा संघाला अक्षरशः एक हाती या जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव केलं, तर सिंहगर्जना केरवडा संघाचा भूतपूर्व कर्णधार सदा पेडणेकर इथं उपस्थित होतोय. राजाराम गावडे साहेबांना विनंती आहे, त्यांना सन्मानित करावं. सदा पेडणेकर, सिंहगर्जना केरवडा संघाचा यशस्वी कर्णधार. जीव तोडून खेळणं म्हणजे काय, या 2 संघांचं काटेकी टक्कर भारत पाकिस्तान बघायला मिळायचं, असे हे दोन्ही संघ. यानंतर समालोचक अजय नाईक सरांचा सन्मान करायची विनंती आहे. सदाबाई धुरींना विनंती करतोय की त्यांनी
अजय नाईक यांना सन्मानित करावं. आणि गेली जवळपास 6-7 वर्ष या मंडळाची ट्रॉफी जपून ठेवणं हे आमचं काम झालेलं आहे. इतकं सुरेख सुंदर ट्रॉफीज या सन्मान चिन्ह आमच्यासाठी सुद्धा असतात. त्यानंतर समीरजी पांढरे सर रेडिओ कॉमेंट्री. खरं तर अशोक नाईकांनी समीर पांढरे यांनी खऱ्या अर्थानं युवाईमध्ये या सामन्यांची रंगत आणखी वाढवायची जी सगळ्यांना लळा लावलेला आहे. समीर केतन गावडे सर यांना विनंती आहे त्यांना सन्मानित करावं. समीर पांढरे सर. धन्यवाद काका. यानंतर सन्मान होतोय उत्कृष्ट निवेदक हिंदी आणि मराठीचा बादशाह. गेले 3 दिवस ज्यानं समालोचन केलं ते मिस्टर काका सावंत साहेबांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय दीपेश परब साहेबांना विनंती करतो काका सावंत सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. काका सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मराठी आणि हिंदीचा बुलंद आवाज गेले 3 दिवस आपण ऐकतोय. धन्यवाद काका. आरसीसी देऊळवाडा आयोजित एक गाव एक संघ जयतीर प्रीमियर लीग मध्ये तुझा निश्चितच आभार असतील. धन्यवाद. गुणलेखक अर्थातच ज्या गुणलेखकाचं वैशिष्ट्य मी नेहमी सांगतो, 4 कलरच्या पेन्सनी षटकार, चौकार, 2 धावा, 1 धावा वेगवेगळ्या कलर मध्ये लिहिणारा आणि अचूक गुणलेखन करणारा आमचा गुणलेखक अर्थातच मंदारजी तुळसकर. आपल्याला विनंती आहे सुनील तुळसकर यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करावा. सुनील तुळसकर आपण समोर या. मनापासून सन्मान. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्यांनी खऱ्या अर्थानं आमचा आवाज 165 देशामध्ये पोहोचवायचं काम केलं ते ध्वनी संयोजक सन्मान्य संदीप किनळकर. सुशांत धरणे यांना विनंती आहे त्यांना सन्मानित करावं. सुशांत धरणे यांना विनंती आहे त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं लाईटची जी व्यवस्था होती त्यासाठी अर्थात कसे प्रयत्न करणारे आणि संपूर्ण स्पर्धा सगळ्या स्पर्धा आमच्या प्रचंड अगदी एन्जॉय करणारे सन्माननीय अखिलेश चुटजी यांचा सन्मान करायची विनंती आहे. रोहित परब सरांना विनंती आहे. चळवळीचे सुपुत्र रोहित परब आपल्याला विनंती आहे त्यांचा सन्मान करावा. अखिलेश सुटजी. खर तर अखिलेश असला की स्पर्धेच्या निमित्तानं रंगत वेगळी वाढते. मनापासून आपलं अभिनंदन. युट्यूब लाईव्ह सुशील पाटील ज्यांनी 165 देशांमध्ये लाईव्ह ही स्पर्धा दाखवली आणि क्लीन असं आपण सामने बघत होतो. सुशील पाटील यांचा सन्मान करायची विनंती आहे. अखिलेश सुरजी काकांना विनंती आहे त्यांचा सन्मान करावा. सुरजी काका आपल्याला विनंती आहे. एकनाथ सुरजी त्यांचा सन्मान करावा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अतिशय सुंदर 3 दिवस या स्पर्धेचं प्रक्षेपण 165 देशांमध्ये युट्यूब लाईव्ह वरून केलं. या पिच क्युरेटर म्हणून ज्यांनी काम बघितलं प्रशांत परब यांचा सन्मान करायची विनंती आहे. नाथा परब यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करावा. या प्रशांत परब ज्यांचा सन्मान केला जातोय. प्रबोध कानडे यांचाही सन्मान केला जातोय कारण या पिच क्युरेटर म्हणून पिच साठी खूप अथक प्रयत्न. प्रबोध कानडे कृपया लगेच 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 या आपल्याला विलंब होतोय. गवंडी आपल्याला विनंती आहे आपण कृपा करून इथे यावं. सौरभ गवंडी यांच्या शुभस्ती दिले जाते. प्रबोध कानडे पिच क्युरेटर. पीटर पिच क्युरेटर म्हणून त्यांनी काम बघितलं. त्यानंतर ट्रॉफींसाठी विशेष सहकार्य अर्थातच दरवर्षी आम्ही जे सांगू
तशा प्रकारच्या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध करून देणारे आणि या जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख स्वतःची निर्माण करणारे एक प्रसन्न असं व्यक्तिमत्व सदाबाई धुरी, ज्यांचा सन्मान करायची विनंती आहे. अजय नाईक यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करावा. त्यांचे ऋण आम्ही व्यक्त करतोय. अर्थात ट्रॉफीचे पैसे आम्ही देणार आहोत, पण सदाबाई आम्हाला नेहमीच अतिशय अल्प दरामध्ये ट्रॉफीज उपलब्ध करून देतात. आजच्या ट्रॉफीज बघितल्या तर दुसऱ्यांनी सुद्धा याच्यावर दावा केलेला होता, पण सदाबाईने आमच्या प्रेमाखातर या ट्रॉफीज आमच्यासाठी राखल्या. मनापासून धन्यवाद सदाबाई, मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी विशेष सहकारी योगेश गवस यांचा सन्मान करायची विनंती आहे. संतोष घोगळे आपल्याला विनंती आहे त्यांना सन्मान करावं. योगेश आणखी एक वैशिष्ट्य, गावात स्पर्धा सुरू असताना सुद्धा या स्पर्धेसाठी विशेष योगेशने संपूर्ण असं सहकार्य केलेलं आहे. जोरदार टाळ्या. या स्पर्धेसाठी जेवण व्यवस्था अतिशय 3 दिवस सुरेख आम्ही पोटभर जेवलो. विद्याधर माळकर गौरेश तुळसकर, गौरी तुळसकर यांच्या वतीनं सन्मान, पीटर तुळसकर हा सन्मान स्वीकारतायत. खर तर स्मिता आमची मैत्रीण आज 3ही दिवस अतिशय सुरेख असं जेवणाचं कार्य, अर्थात गोट्याबाईंचं यासाठी मोठं मोलाचं सहकार्य. गोट्याबाई धन्यवाद. आणि आता बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय. अंतिम सामना, सामनावीर अर्थातच ज्याच्याबाबत खूपच चर्चा झाली आणि तो सामनावीरचा पुरस्कार जातोय माझा फेवरेट पुतण्या राज पाटकर. मनापासून अभिनंदन राज, कारण 18 धावाची बहारदार खेळी 11 चेंडूंमध्ये ज्यावेळी लागोपाठ 3 महत्वाचे गडी बाद झाले, त्यानंतर ऑफ साइडला मारलेले देखणे फटके. राज मनापासून अभिनंदन. आणि अंतिम चेंडूवर असलेला झेल जो खूप कठीण असतो. प्रमुख अतिथींच्या हस्ते बाळू परब आपल्याला विनंती आहे हे पारितोषिक वितरित करावं. राज, शेवटचा झेल टिपणं खूप कठीण गोष्ट असते. अर्थात मधला जो झेल शुभमने सोडला तो झेल उद्योग करणारा होता, पण तरी पण त्यानंतर चौकार बसून राज अतिशय सुंदर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच हे पारितोषिक जात आहे जयतीर तुळस संघाचा तेजस झुलेकरला. त्याच्या वतीनं कोणीतरी पारितोषिक स्वीकारायचं. तेजस आहे का? कोणतरी ट्रॉफी स्वीकारायची आहे. तेजस झुलेकर. केतन कुमार, तुम्हाला विनंती आहे हे पारितोषिक वितरित करावं. केतन कुमार गावडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तेजस झुलेकर. उत्कृष्ट यष्टीरक्षक अर्थातच वन अँड ओनली द लिजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग, गोपाळ बटा, राजाराम वॉरियर्स. मी राजाराम गावडे साहेबांना विनंती करतो हे पारितोषिक वितरित करावं. आणि गोपाळ, आणखी एक विचारायचं राहिलं, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल निश्चितपणे आपण बोलावं अशी इच्छा आहे. या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजनाबद्दल आपण काहीतरी बोलावं, कारण आपल्या तोंडून हे ऐकणं आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे, मानाचं आहे. गोपाळ बटा बेस्ट विकेट कीपर. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, अर्थातच ज्या गोलंदाजानं कालच्या गोव्याच्या भव्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावला, प्रवीण कुबल. राजाराम वॉरियर्स प्रवीण कुबल. अर्थात प्रवीणसाठी आता नवीन नाही, यावर्षी प्रवीणसाठी अजिबात नवीन नाहीये. अनेक स्पर्धांमध्ये ज्यानं उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकवलेला आहे, प्रवीण कुबल. मी सदाभाई यांना विनंती करतो की हे पारितोषिक वितरित करावं. उत्कृष्ट गोलंदाज प्रवीण कुबल. उत्कृष्ट फलंदाज मी अनिल परब काकांना विनंती करेन हे पारितोषिक वितरित करावं. उत्कृष्ट फलंदाज अर्थातच सातेरी मातोंड संघाचा दत्ता धुरी. आज दत्ता हे सातेरी मातोंड संघासाठी ये चुकान नाव घेऊ नाही. दत्ता धुरी सातेरी मातोंड संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्यावर बघितलं जातं, अनिल परब काकांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलेलं जात आहे. मिस्टर JPL अर्थातच हे पारितोषिक जात आहे मॅन ऑफ द सिरीज मिस्टर JPL निखिल गावडे. राजाराम वॉरियर्स संघाचा निखिल गावडे.
अतिशय सुंदर गोलंदाजी, सुरेख फलंदाजी. मी संजय भाईंना विनंती करतोय पारितोषिक वितरित करावं. ट्रॉफी आपण बघताय किती सुंदर अशी ट्रॉफी आहे. निखिल गावडे मनापासून अभिनंदन. राजाराम मोरेचा युवा खेळाडू या ट्रॉफीवर नाव कोरतोय. धन्यवाद. यानंतर उपविजेता संघ आपल्याला विनंती आहे आपण उपस्थित व्हावं. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सर्वच मान्यवरांनी कृपा करून उभं राहावं आणि द्वितीय पारितोषिक वितरित करायची विनंती आहे. रोख रुपये 16,111 आणि भव्य अशी ट्रॉफी. कृपा करून राजा मोरे संघाचे सर्व खेळाडू थोडेसे नाराज आहेत, आपल्यावर थोडेसे रागवले. विकाशी इथे येत आहेत. विकाशी मनापासून स्वागत. देवी कुबल, अक्षय घाटवळ सर्वांचंच मनापासून स्वागत. आपण उत्कृष्ट खेळ केलाय त्यामुळे नाराज व्हायची गरज नाही. मालकही नाराज नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे काल एक भव्य मोठी स्पर्धा आपण जिंकून दिलीत, जी गोव्यामध्ये अत्यंत मानाची स्पर्धा आपण जिंकून दिलीत. रनर्स अप सुंदर अभिनंदन. उपविजेता संघ राजाराम वॉरियर्स. अर्थात उपविजेता हे ऐकायला राजाराम वॉरियर्स संघाला कधीच आवडत नाही. त्यांना विजेते पदच पटकवायचं असतं. सर्व मान्यवर सुद्धा उपस्थित होत आहेत. रनर्स अप जरा मान्यवरांसोबत फोटो घ्यावा. थोडं आपण बसलात तर बरं आहे कारण आपल्या उंची सगळ्यांच्या एवढ्या आहेत की मान्यवर दिसणार नाहीत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण उपस्थित व्हावं. राजा मॉरिस रनर्स अप या भव्य अशा स्पर्धेचा पहिलाच जो एक गाव एक संघ अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ राजाराम वॉरियर्स तळवडा. गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली दिग्गज सर्व. गोपाळ मनापासून अभिनंदन. विकासजी आपल्याला विनंती असेल 2 शब्द आपण बोलावे. आयोजनाबद्दल विकास गावडे सर. विकास गावडे सर. हॅलो. सन्माननीय व्यासपीठ, RCC देऊळवाडा तुळस यांनी जी जयतीर प्रीमियर लीग तुम्ही जी आयोजित केल्यात, अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि सर्व स्पॉन्सर आणि जे टीम पुरस्कर्ते असणार त्यांना कुठे टुर्नामेंटला आम्ही गेलो ना, तर आम्ही प्रथमतः ट्रॉफीज बघतो. तुमच्या ह्या जी सकाळी बादल सरांनी पण आम्हाला सांगितलं की सिंधुदुर्गातील सर्वात उंच ट्रॉफी आज पुरस्कृत करण्याचा तुम्ही जो मान मिळवलाय त्यावर सर्व प्रथमतः संघ मालकांकडून मी तुमचे आभार व्यक्त करतोय की कारण टुर्नामेंट खूप मोठ्या मोठ्या होत असतात पण एक संघ मालक म्हणून ते जास्त करून ते ट्रॉफीज हे जे मानाचं एक ते प्रतीक म्हणून आम्ही बघत असतो आणि ती ट्रॉफी तुम्ही अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय म्हणजे एक बेंचमार्क एक सेट केलात त्याबद्दल मी प्रथमतः तुमचा आभारी आहे. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आहे. त्याचप्रमाणे ग्राउंडसाठी पण तुम्ही जी काय मेहनत केली ती दिसतेच आहे आणि तुमचं प्रथमच वर्ष आहे पण ते असं वाटत नाही की ते आयोजनातून की तुम्ही प्रथमतः ही टुर्नामेंट आयोजित करत आहात. याच्याही पुढे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देईन आणि ह्याच्यापेक्षाही अजून चांगलं आयोजन तुम्ही करा आणि तुमचं असंच जयतीराच्या कृपेने तुमचं नावलौकिक पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हो. मीही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गावडे साहेब. थँक्यू व्हेरी मच. यानंतर प्रथम विजेता संघ वन अँड ओनली सातारे मातोंड. आपल्याला विनंती आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते ही भव्य अशी 8 फुटी ट्रॉफी आपण स्वीकारावी. सदाभाईंचं पुन्हा पुन्हा कौतुक. सदाभाई थँक्यू व्हेरी मच. एक वेगळा मान सन्मान या ट्रॉफीजमुळे तुम्ही आम्हाला मिळवून दिलात. मनापासून धन्यवाद. हिअर कम्स महाविजेता, द विनर ऑफ दिस बिग ट्रॉफी.
जयतीर चषक 2024 चा विजेता संघ अर्थातच समोर राजाराम मोरे सारखा तगडा संघ असताना ज्या संघानं अचूक अशी कामगिरी करत अंतिम चषकावर आपली मोहर लावली तो सातेरी मातोंडचा संघ विजेता संघ मनापासून अभिनंदन मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतोय. सातेरी मातोंड मध्ये काशीची भेदक गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट आफ्रिदीचं सहयोग योगदान विजेता संघ सर्वांचा एकत्रित सहभाग असला टीमवर्क काय करू शकतं हे दाखवून देणारा सामना. व्हॉट अ मॅच, व्हेरी नाइस. एग्जीबिशन ऑफ क्रिकेट हियर. लास्ट मैच बहुत बेहतरीन. एक बार लग रहा था कि यह मैच एक तरफा होगा लेकिन मैच दूसरी तरफ चला गया. सर्वच मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं. इथं सर्व मान्यवरांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. सन्माननीय संजय भाई, सन्माननीय राजाराम गावडे साहेब, सन्माननीय बाळूपुरम साहेब, आरसीसी मंडळासाठी सातेरी मातोंड संघाकडनं 1000 रुपयाची देणगी आलेले मनापासून धन्यवाद. केतन कुमार गावडे आपल्याला मनापासून धन्यवाद. इतर सर्वच मान्यवर सन्माननीय अनिल परब साहेब आपल्याही अनिल काका मनापासून धन्यवाद. सदाभाई धुरी मनापासून ऋण व्यक्त करतो. केतन कुमार गावडे मनापासून ऋण व्यक्त करतो. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथं उपस्थित झालात कारण आपण घोडेमुख प्रीमियरच्या निमित्तानं आम्ही नेहमी एकत्र असतो. सर्वांचंच मनापासून ऋण व्यक्त करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आरसीसी देऊळवाडा संघानं ज्या अथक प्रयत्नानं एक वेगळा पायंडा या गावामध्ये पुन्हा एकदा घातलेला आहे. आरसीसी देऊळवाडा संघाचं मनापासून अभिनंदन करतो. आणि एका वेगळ्या उंचीवर गेलेली स्पर्धा, पूर्वी गावापुरती मर्यादित असणारी स्पर्धा आज जिल्हाभर पसरते, उद्या ती राज्यापर्यंत पोहोचतो असं जयतीर चरणी प्रार्थना करतो आणि तेच थांबतो. धन्यवाद.